तर हॅलो फ्रेंड्स, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत द्रव्यगुणमधून प्रभाव या टॉपिकबद्दल. तर पहिला त्याची निरुक्ती. प्रभवती सामर्थ्य विशिष्टम भवती द्रव्यम अनेन इति प्रभावः. चरक सूत्रस्थान 26 अध्याय चक्रदट टीका. तर यामध्ये चरक आचार्य सांगतात की एखाद्या द्रव्यामध्ये ज्यामुळे विशिष्ट सामर्थ्य उत्पन्न होते ते द्रव्य ज्यामुळे सामर्थ्यवान बनते तो प्रभाव होय. म्हणजेच की एखाद्या द्रव्यामध्ये आपण बोलतो एक विशिष्ट सामर्थ्य उत्पन्न होते किंवा ते एक सामर्थ्यवान बनते, त्याला प्रभाव असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की त्याचं लक्षण काय आहे. रसादी साम्य यत कर्म विशिष्टम तत प्रभावजम. अष्टांग हृदय सूत्रस्थान 9वा अध्याय 26व्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे की रसादी साम्य यत कर्म विशिष्टम तत प्रभावजम. म्हणजेच दोन द्रव्यांचे रस वीर्य विपाक समान असूनही त्यापैकी एखाद्या द्रव्यात जर काही विशेष कार्य आढळते तर ते प्रभावामुळे होय. म्हणजेच एखादं द्रव्य आहे त्याचं रस वीर्य विपाक हे सगळं सेम आहे, तरीसुद्धा त्याच्यात काहीतरी एखादी वेगळी क्वालिटी किंवा एक वेगळा कर्म आढळते तेव्हा आपण बोलतो तो त्याचा प्रभाव आहे. तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे की दूध व घृत ही दोन्ही द्रव्य मधुर रस विपाकाची व शीतवीर्य आहेत, यामुळे वास्तविक अग्निमांद्य होते. म्हणजेच दूध आणि घृत ही दोन्ही द्रव्य कशी आहेत तर मधुर रस विपाकाची आणि शीतवीर्य आहेत. तर आपण प्रॅक्टिकली जेव्हा बघतो तर तेव्हा अग्निमांद्य हे कार्य फक्त आपल्याला दुधाच्या ठिकाणी दिसून येते, परंतु घृताच्या ठिकाणी मात्र या उलट म्हणजेच अग्निदीपन कर्म दिसून येते. म्हणून अग्निदीपन हा घृताचा प्रभाव होय. म्हणजेच जरी ही दोन्ही द्रव्य रसवीर्य विपाकाने सारखी असली तरी पण त्याचं एक विशिष्ट कार्य म्हणजेच विशिष्ट प्रभाव आपल्याला जाणवतो. म्हणून जे दूध आहे ते अग्निमांद्य कर्म करते, तर जे घृत आहे म्हणजे जे तूप आहे ते अग्निदीपन कार्य करते. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट प्रभावस्वरूप. आता प्रभावस्वरूप हे वेगवेगळ्या आचार्यांच्या मते वेगवेगळं सांगितलेलं आहे. तर पहिला आपण बघूया चरकानुसार. तर चरकनुसार त्यांनी सांगितलेलं आहे की दोन आहेत, एक आहे चिंतयम, एक आहे अचिंतयम. ते चिंतयम म्हणजे काय की स्वतःच्या कर्मावरून स्वभावातच दिसून येते. म्हणजेच आपण इथे एक उदाहरण दिलेलं आहे की चंदन कसं आहे तर शीतवीर्य आहे. जर हे शीतवीर्य आहे म्हणजे हे काय करणार की पित्ताचं शमन करणार. म्हणजे हे आपल्याला त्याचा स्वभाव म्हणजे त्याच्या कर्मावरूनच आपल्याला समजून जाते. ते हे काय झालं चिंतयम. तर दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे अचिंतयम. अचिंतयम म्हणजेच काय की द्रव्याच्या ज्या विशिष्ट कार्याची संगती आपणास त्या द्रव्याच्या ठिकाणी असणाऱ्या अंगभूत नैसर्गिक गुणकर्मांशी लावता येत नाही अशी शक्ती होय. चिंतयम म्हणजेच काय की आपण एक अनुमान किंवा एक अंदाज लावू शकतो की त्याच्या स्वभाव कर्मावरून की त्याचा प्रभाव काय होणार आहे. पण अचिंतयममध्ये आपण त्याच्या नॅचरल क्वालिटीजनी किंवा नॅचरल कर्मांनी गुणकर्मांनी आपण एक अनुमान लावू शकत नाही असं सांगितलेलं आहे अचिंतयममध्ये. तर हे झालं चरकानुसार दोन दोन पार्ट्स, दॅट इज चिंतयम आणि दुसरं आहे अचिंतयम. हे झालं चरकानुसार. आता दुसरं आहे वाग्भटनुसार. ते वाग्भटनुसार वाग्भटांनी फक्त एक सांगितलेलं आहे अचिंतयम. अचिंतयत्व हेच प्रभावाचे स्वरूप आहे असं कोणी सांगितलं, वाग्भटांनी सांगितले. तर ते सांगतात की सामान्यतः द्रव्य रस विपाक वीर्य किंवा गुणतः कार्य करते, पण जर एखाद्या द्रव्याच्या ठिकाणी रसादिकाहून म्हणजेच असं नॉर्मली बघायला गेलं तर ते रस वीर्य विपाक ह्यानुसारच कार्य करते, पण हे सगळं सोडून जर दुसरं काही वेगळे कर्म त्यात दिसून आले तर काय आहे ते तर ते त्याचं प्रभावजन्य कर्म आहे. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे चित्रक व दंती. हे कसं आहे कटुरस विपाकी आणि उष्णवीर्य आहे. त्याच्यानंतर सुश्रुतानुसार. आता सुश्रुतानुसार त्याने काय सांगितलेलं आहे की या द्रव्याची कार्य अचिंतय आहे
त्यांची मीमांसा करणे शक्य नाही. अचिंत्यमध्ये आपण अगोदर सुद्धा बघितलेलं होतं की अचिंत्यम म्हणजेच काय, की त्याचा आपण नैसर्गिक गुणकर्माशी आपण एक अनुमान लावू शकत नाही. म्हणून सुश्रुत सांगतात की त्याच्याबद्दल आपण मीमांसा करणे सुद्धा शक्य नाही. पण सुश्रुत हे सांगतात की जी द्रव्य प्रसिद्ध आहेत, म्हणजे जी द्रव्य फेमस आहेत, की जी द्रव्य आपल्याला माहिती आहेत, त्यांचा औषधामध्ये उपयोग चाणाक्ष वैद्याने केवळ आगमनाने आप्तोपदेश करावा. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की जी द्रव्य आपल्याला माहिती आहे तर त्याचा औषधीमध्ये आपण कसा उपयोग करता येईल हा एका चाणाक्ष वैद्याने करावा. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे की मद्य, अहिफेन ही जी औषध द्रव्य प्रत्यक्ष फळ देणाऱ्या विशिष्ट लक्षणाने स्वभावतच युक्त आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मद्य आणि अहिफेन ही स्वभावतच म्हणजे चिकित्सेमध्ये उपयोगी आहेत. तर सुश्रुत सांगतात की त्यांच्या कार्याची विद्वान वैद्यांनी कधीही परीक्षा करू नये. म्हणजेच जर आपल्याला माहिती आहे की मद्य आणि अहिफेन ही द्रव्य चिकित्सेमध्ये युजफुल आहेत, तर उगाच टाईम वेस्ट करून ह्याची परीक्षा करणे हे योग्य नाही. म्हणजेच विद्वान वैद्यांनी त्याची परीक्षा करू नये असं सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघूया नागार्जुन मते. ते द्रव्याच्या ठिकाणी असणाऱ्या रसगुणादीहून वेगळी, अनवधारणीय व त्या रसगुणादीपेक्षा वेगळी विशिष्ट कार्य करणारी अचिंत्य शक्ती असे प्रभावाचे स्वरूप वर्णन केलेले आहे. तर नागार्जुनांनी सुद्धा कुठलं स्वरूप वर्णन केलेलं आहे? अचिंत्य शक्ती. म्हणजेच एखाद्या रसगुणादीपेक्षा, म्हणजेच रस, गुण, विपाक ह्या सगळ्यांना सोडून एखादं जर वेगळं आपल्याला कर्म दिसत असेल तर ते त्याचा प्रभाव असं मानलेलं आहे नागार्जुनमध्ये. आता त्याच्यानंतर प्रभावजन्य कर्म तसे किती उल्लेख केलेले आहेत? तर 5 उल्लेख केलेले आहेत. तर पहिलं आपण बघूया औषधी कर्मानुसार. औषधी कर्म म्हणजेच काय? तर फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन काय आहे. आता हे जे इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती ॲज अ चिकित्सा पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. औषधी कर्म म्हणजेच फार्मॅकोलॉजिकल ॲक्शननुसार दंतीचे विरेचन कर्म, म्हणजेच विरेचनासाठी आपण काय यूज करतो जास्त? तर दंती. त्याच्यानंतर मृदुंकंचे अनुलोमन कर्म, घृताचे दीपन कर्म आणि मदनफलाचे वमन कार्य. म्हणून आपण बराच वेळ ऐकलेलं आहे की वमन करताना मदनफल यूज केले जाते आणि विरेचनासाठी दंती, दीपन कर्मासाठी घृत आणि अनुलोमन कर्मासाठी मृदुंक. तर हे झाले औषधी कर्मानुसार. दुसरं आहे अगदीय कर्म. अगदीय कर्म म्हणजेच टॉक्सिकोलॉजिकल ॲक्शन. तर अहिफेन, वत्सनाभ, जयपाल इत्यादी विषारी द्रव्य हे आपण कशात बघितलेलं आहे? अगततंत्रमध्ये बघितलेलं आहे की अहिफेन, वत्सनाभ, जयपाल इत्यादी विषारी द्रव्यांचा प्राणहर कर्म, शिरीषाचे विषग्न कार्य. तर हे सगळे त्याचे काय झाले? प्रभाव झाले. म्हणजेच हे जितके पण ह्याच्यात द्रव्य विषारी द्रव्य दिलेले आहेत ते काय करतात? तर प्राणहर कर्म करतात. त्याच्यानंतर दिलेलं आहे तिसरा पॉईंट रसोघ्न कर्म. रसोघ्न कर्म म्हणजेच काय? तर बॅक्टेरियोलॉजिकल ॲक्शन. तर गुगुलू, वचा, जटामांसी यांची रसोघ्न कर्म. म्हणजे हे काय ॲक्शन करतात? तर बॅक्टेरियोलॉजिकल ॲक्शन करतात. आता चौथा आहे मानस कर्म. मानस कर्म म्हणजे काय? तर सायकोलॉजिकल ॲक्शन. सायकोलॉजिकल ॲक्शन म्हणजेच काय? तर मंत्र, तंत्र, वशीकरण. भौतिक कर्म म्हणजेच फिजिकल ॲक्शन. चुंबक. चुंबक म्हणजेच काय? तर मॅग्नेट. मॅग्नेटचं काय कर्म आहे? शल्य अपकर्षण. म्हणजेच काय? अट्रॅक्ट करणं किंवा रिपल्सिव्ह फोर्स. हे सगळं मॅग्नेटचं प्रभावजन्य कर्म आहे. आता आपण बघितलं त्याची निरुक्ती बघितली, त्याचं आपण लक्षण बघितलं, त्याचं स्वरूप बघितलं, प्रभावजनक कर्म बघितलं. आता बघणार आहोत प्रभावाची उदाहरणे. तर पहिलं उदाहरण दिलेलं आहे दंती व चित्रक. तर दंती व चित्रक ही दोन्ही द्रव्यांची रसादी कटू कटू उष्ण, म्हणजेच ही दोन्ही पण द्रव्य कशी आहेत? तर रस आणि विपाक, वीर्य ह्या सगळ्यांनी सेम आहेत. परंतु ह्यात डिफरन्स काय आहे की दंती हा विरेचक आहे परंतु चित्रक विरेचक नाही. म्हणजेच दंती विरेचन कार्य करतो पण चित्रक करत नाही. आता दुसरं दिलेलं आहे एक्झाम्पल यष्टीमधू आणि द्राक्षाचं, की यष्टीमधू व द्राक्ष ही मधुर मधुर शीत आहेत.
पण द्राक्ष कसं आहे, विरेचक आहे, पण यष्टीमधू विरेचक आहे का, नाही. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलेलं होतं की दंती विरेचक आहे, चित्रक विरेचक नाही. इथे द्राक्ष विरेचक आहे पण यष्टीमधू विरेचक नाही. तिसरं, घृत व दुग्ध मधुर मधुर शीत आहेत. तर घृत कसं आहे, अग्निदीपक आहे, आणि दुग्ध कसं आहे, अग्निदीपक नाही. हे आपण निरुक्तीमध्ये बघितलेलं होतं की दूध आहे ते अग्निमांद्य आहे, तर घृत काय आहे, अग्निदीपक आहे. त्याच्यानंतर मग एक डिफरन्स आहे, समान प्रत्ययरब्ध द्रव्य, विचित्र प्रत्ययरब्ध द्रव्य. म्हणजेच ह्या दोघांमध्ये कधी कधी भेद विचारला जातो एक्झाममध्ये. तर पहिला मुद्दा आहे समानमधून, की द्रव्य आणि रस वीर्य विपाक यांच्या उत्पत्तीमध्ये समान महाभूत कार्यशील आहे. जर ह्याच्यात समान महाभूत कार्यशील आहे तर विचित्रमध्ये काय असणार, याच्या उलट असणार. याच्या उलट म्हणजेच वेगळी महाभूत कार्यशील, म्हणजे द्रव्य आणि रस वीर्य विपाक यांच्या उत्पत्तीमध्ये वेगवेगळी महाभूते कार्यशील आहेत. हा झाला फर्स्ट पॉईंट. पहिला पॉईंट काय आहे की इथे समान महाभूत कार्यशील, ते या बाजूला वेगळी महाभूत कार्यशील. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड आहे की द्रव्याच्या कार्याचे अनुमान सामान्यतः करता येते. समानमध्ये काय सांगितलेलं की आपल्याला ह्याचे अनुमान करता येते, तर विचित्रमध्ये काय सांगितलेलं आहे की ह्याचे अनुमान सहज करणे शक्य नाही. तिसरा मुद्दा आहे की विरुद्ध वीर्याच्या दोन समान द्रव्यांचा संयोग अहितकर आहे, म्हणजेच अहितकर नाही आहे. विरुद्ध वीर्याच्या दोन समान द्रव्यांचा संयोग जर आपण केला तर ह्यात सांगितलेलं आहे की हितकर आहे, परंतु विचित्रमध्ये त्यांनी सांगितलं आहे की विरुद्ध वीर्याच्या दोन विचित्र द्रव्यांचा संयोग अहितकर आहे. म्हणजे ह्याच्यात समानमध्ये आपण द्रव्यांचा संयोग केला तर तो हितकर ठरतो, पण विचित्रमध्ये ह्याचा संयोग हितकर ठरत नाही. त्याच्यानंतर त्यांनी चौथा मुद्दा सांगितलाय की नवीन कल्प बनविताना स्वीकृती, आणि एक्झाम्पल आहे दुग्ध गोधूम. इथे चौथा मुद्दा सांगितलाय की नवीन कल्प बनविताना प्राधान्याने स्वीकृती नाही, उदाहरणार्थ यव आणि मत्स्य. तर इथे आपला चॅप्टर प्रभाव कंप्लीट होऊन जातो. आता एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करूया. तर सर्वात पहिला आपण प्रभावची निरुक्ती बघितलेली होती. तर निरुक्तीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की एखाद्या द्रव्यामध्ये, की आपण बघितलं की एखाद्या द्रव्यामुळे जे एक विशिष्ट सामर्थ्य असते, म्हणजेच विशिष्ट कार्य किंवा वेगळे कार्य करण्याचे जे सामर्थ्य असते त्यालाच आपण प्रभाव बोलतो. हे काय झालं, ही झाली पहिली निरुक्ती. दुसरा पॉईंट काय बघितलेला होता की त्याचं लक्षण बघितलेलं होतं. लक्षणमध्ये काय बघितलेलं आपण की दोन द्रव्यांचे रस वीर्य विपाक हे समान असले तरी पण त्यांच्यात जर एखाद्या द्रव्यामध्ये जर काही विशिष्ट कार्य आपल्याला जर आढळते तर ते त्याचं काय आहे, प्रभाव आहे. जसं एक आपण एक्झाम्पल बघितलं दूध आणि घृत. तर ही दोन्ही द्रव्यांमध्ये रसवीर्य विपाक म्हणजेच मधुर रस आणि मधुर विपाक आणि शीतवीर्य हे सगळं सेम आहे, परंतु जे दूध आहे ते अग्निमांद्य हे त्याचा प्रभाव आहे, आणि घृत म्हणजेच तूप हे काय करते, अग्निदीपन करते. प्रभाव स्वरूप हा झाला तिसरा मुद्दा. तर ह्याच्यामध्ये 4 आचार्यांचं आपण मत बघितलं. पहिलं होतं चरकनुसार, नंतर वाग्भटनुसार, नंतर सुश्रुतनुसार, नंतर नागार्जुननुसार. तर चरकनुसार 2 सांगितले, चिंतयम अचिंतयम. चिंतयम म्हणजेच काय की त्याच्या स्वतःच्या कर्मावरून आपण त्याचा स्वभावताच कर्म आपल्याला दिसून येतो. जसं चंदन शीतवीर्य आहे, म्हणजेच काय करणार, पित्ताचं शमन करणार. दुसरं बघितलेलं अचिंतन, म्हणजेच की त्याच्या अंगभूत नैसर्गिक गुणकर्मांचा अंदाज इकडे लावू शकत नाही, म्हणजेच अचिंतयम. आता आपण दुसऱ्या आचार्यानुसार बघूया, वाग्भटनुसार. तर वाग्भटनुसार त्यांनी एकच मानलेलं आहे, कुठलं, तर अचिंतयत्वम. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सेम मुद्दा सांगितलेला आहे की द्रव्य रस वीर्य विपाक हे सगळं सोडून किंवा हे सगळं तर सेम असलं तरी पण त्याच्याहून वेगळं जर त्याच्यात काय कर्म आढळते तर त्याला आपण त्याचा प्रभावजन्य कर्म असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरं सुश्रुतनुसार. सुश्रुतांनी सांगितलेलं आहे की अचिंतयम हे द्रव्याचं कार्य आहे, ह्याच्यावरती मीमांसा
करणं शक्य नाही. पण आपल्याला जी द्रव्य माहिती आहेत किंवा ती जी द्रव्य प्रसिद्ध आहेत त्याचा औषधी चिकित्सेमध्ये किती उपयोग करता येईल ह्याच्याबद्दल जे चाणाक्ष वैद्यांनी विचार करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं की ज्या द्रव्यांची लक्षणे किंवा आपल्याला माहिती की त्याची स्पेसिफिक क्वालिटी किंवा त्याची कार्य करण्याची जी शक्ती आहे त्याच्याने ते फळ देतीलच, तर त्याची कधीही परीक्षा करू नये. ह्याच्यासाठी त्यांनी 2 एक्झाम्पल दिले, मद्य आणि अहिफेनचा. त्याच्यानंतर नागार्जुननुसार त्यांनी सुद्धा अचिंत्य शक्ती ही प्रभावाचे स्वरूप असं त्यांनी मानलेलं आहे. त्याच्यानंतर प्रभावजन्य कर्म ह्याच्यामध्ये 5 आपण बघितले. औषधी कर्म म्हणजेच फार्माकोलॉजिकल ॲक्शन, अगदीय कर्म, रसोघन कर्म, मानस कर्म, भौतिक कर्म. औषधी कर्मामध्ये काय बघितलं, दंती काय करतो, विरेचन कर्म. मृदुंकन काय करतो, अनुलोमन कर्म. घृत काय करतो, दीपन कर्म. मदनफल काय करतो, वमन कर्म. अगदीयामध्ये बघितलेलं की अहिफेन, वत्सनाप, जयपाल ही सगळी विषारी द्रव्य काय करतात, तर प्राणहर कर्म करतात. रसोघ्नमध्ये गुगुळ, वचा, जटामानसी हे काय करतात, रसोघ्न कर्म करतात. मानस कर्ममध्ये मंत्र, तंत्र, वशीकरण. भौतिक कर्ममध्ये चुंबक म्हणजेच मॅग्नेट हे काय करते, शल्य अपकर्षण. त्याच्यानंतर आहे प्रभावाची उदाहरणे. तर पहिला बघितलेलं दंती चित्रक. दंती विरेचक आहे, चित्रक विरेचक नाही. द्राक्ष विरेचक आहे, यष्टीमधू विरेचक नाही. घृत हे अग्निदीपन करते, दूध अग्नी मांद्य करते. त्याच्यानंतर आपण डिफरन्स बिटवीन समान आणि विचित्र बघितलेलं होतं. समानमध्ये पहिला मुद्दा होता की त्याच्यात समान महाभूत कार्यशील असतील, तर विचित्रमध्ये वेगवेगळी महाभूत कार्यशील असतील. सेकंड पॉईंट होता की समानचा आपण अनुमान करू शकतो पण विचित्रचं अनुमान करू शकत नाही. त्याच्यानंतर समानचा संयोग आपण जेव्हा करतो विरुद्ध वीर्यासोबत तर तो हितकर ठरतो, पण विचित्रमध्ये तो हितकर ठरत नाही. त्याच्यानंतर समानमध्ये जर आपण नवीन कल्प बनवायचे असतील तर त्याला स्वीकृती आहे, पण विचित्रमध्ये त्याला स्वीकृती नाही. समानचं एक्झाम्पल दिले दुग्ध आणि गोधूम, तर विचित्रचं दिले यव आणि मत्स्य. तर इथे प्रभाव हा चॅप्टर फिनिश होऊन जातो. जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. जर या चॅप्टर्सची नोट्स पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या इन्स्टा ID वरती फॉलो करा आणि तिकडे तुम्हाला नोट्स भेटून जातील.